नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर लातूर महानगरपालिकेतर्फे एक सरळ सेवा भरती या ठिकाणी निघालेली आहे. तर टोटल 80 पदांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इथं 10वी झाले, ITI झालेलं आहे, कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेमधून ज्यांनी पदवी घेतलेली आहे, सोबतच मराठी आणि इंग्रजीमध्ये तुमचं टायपिंग झालेलं आहे किंवा 12वी झालेलं आहे, बी फार्मसी झालेलं आहे किंवा मेकॅनिकल सिव्हिलमधून ज्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे किंवा विधी पदवी घेतलेली आहे, सोबतच MBBS झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकता. तर टोटल 17 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे. तर 17 पदांसाठी टोटल 80 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. मी सगळी सविस्तर इथे रिक्रुटमेंट जाहिरात समजून सांगणार आहे. टोटल सिलेबस समजून सांगतोय. अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे. टोटल पदांची संख्या ही इथे 80 असणार आहे. तर ओके, तर हे तुमचं बघू शकतात की सरळ सेवा भरती आहे. त्याच्यामध्ये श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क ही तुमची रिक्त असणारी पदे या ठिकाणी सरळ सेवा प्रशासनाद्वारे भरली जाणार आहेत. चला तर या ठिकाणी पदं बघूयात. जसं की शेवटची तारीख इथे त्यांनी दिलेली आहे. तर शेवटची तारीख लक्षात घ्यायची आहे. तर 14 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. तर काल त्यांनी इथे डिक्लेअर केलं होतं आणि सकाळीच ॲडव्हर्टिजमेंट इथे पब्लिश झाली होती. तर एकदम जलद गतीनं हा आपण व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करत आहे. तर शेवटची तारीख 14 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. तर पहिलं पद काय असणार आहे, तर पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी 1. तर हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. त्यामध्ये पदनाम दिलेलं आहे. तर पर्यावरण संवर्धन अधिकारी तुमचं पदाचं नाव असणार आहे. वेतन दिलेलं 56,100 ते 1,77,500. तर वेतनसुद्धा चांगलं जर तुम्ही बघायला गेलं तर 1,25,000पर्यंत किंवा 2 लाखांपर्यंत जवळपास इथं तुम्हाला वेतन दिलं जातं. तर टोटल पदांची तुमची संख्या जी आहे ती या ठिकाणी 80 असणार आहे. आणि तुम्हाला ज्या पदाला अप्लाय करायचं, ज्या पदामध्ये तुमचं एज्युकेशन फिट होतं त्यावेळेस तुम्हाला इथं पेमेंट असेल, तुमचं पोस्ट असेल, पदांची संख्या असेल, इथे चेक करणं गरजेचं आहे. जसं की इथे बघू शकता की टोटल 17 इथे पदं असणार आहेत आणि 17 पदांसाठी टोटल 80 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. तर इथे बघू शकतात की विधी सेवा श्रेणीसाठी विधी पदवी लागणार आहे तुम्हाला. तर विधी अधिकारी तुमचं पदनाम असणार आहे. त्यासाठी वेतन 41,800 ते 1,32,300 इतकं वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यासाठी पद संख्या असणार 1. तर तुम्हाला इथे पद संख्या, वेतन, तुमचा संवर्ग कोणता आहे, पदनाम कोणता आहे हे इथं चेक करणं गरजेचं आहे. आता डेट परत एकदा दिलेली आहे. जसं की इथे बघू शकतात की 22 डिसेंबरपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख 14 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. जे काही हॉल तिकीट आहेत ते एक्झामच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला इथे दिले जातात आणि तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार ती जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024मध्ये तुमची होऊ शकते. इथे संभाव्य लिहिलेलं म्हणजे अद्यापही अजून डेट किंवा मंथ त्यांनी सांगितलेलं नाही आहे किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम इथे होऊ शकणार आहे. ओके, तर नेक्स्ट बघूयात आपण काय काय दिलेलं आहे त्यांनी. तर हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. सोबतच फीचं जे काही पेमेंट आहे ते पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. फॉर्म भरताना कोणती अडचण येते त्यांनी एक इथे नंबर दिलेला आहे, टोल फ्री नंबर. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन विचारू शकणार आहेत. ओके, हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. तर जसं की मी सांगितलं की SSC जे काही आपले मार्कशीट आहे ते पण इथं आपल्याला अपलोड करायचं आहे एज प्रूफसाठी. ओके, त्यानंतर आपल्याला सगळं प्रोफाईल या ठिकाणी भरायचं आहे. प्रोफाईल फिलअप केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अर्ज सादर करायचा आहे आणि अर्ज सगळा भरल्यानंतर आपल्याला कॅटेगरी वाईज इथं फीचं पेमेंट करणं गरजेचं आहे. ओके, हे सगळं त्यांनी इथं मराठीमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. जे काही फोटोग्राफ झालं तर 80 KB ते 200 KB मध्ये तुमचा फोटोग्राफ इथे अपलोड करणं गरजेचं आहे. आता सिग्नेचर फोटोग्राफची साईज सेम असते. तर 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर तुमची फोटोची ह्या ठिकाणी डायमेन्शन्स असतात. तर ओके, हा फॉर्म आपल्याला ह्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. फीचं पेमेंट तुम्ही रुपये असेल, विजा कार्ड, मास्टर कार्ड असेल, त्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फीचं पेमेंट करू शकणार आहात. सगळे कागदपत्र, फोटो, सिग्नेचर, त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन हे सगळे तिथे त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ओके, तर फीच्या बाबतीमध्ये बघून घ्यायचं आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. ओके, नेक्स्ट बघूयात की काय दिलेलं आहे त्यांनी. तर जे काय डेट दिलेले आहेत तर डेट परत दिलेले आहेत. शेवटची तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर 14 जानेवारी 2024 तुमची शेवटची तारीख असणार आहे. तर आता जे काय आपण पदं पाहिले इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज आरक्षणावाईज इथे तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे की ज्या पदाला तुम्ही अप्लाय करता त्यावेळी तिथं तुम्हाला श्रेणीवाईज इथे सीट चेक करणं गरजेचं आहे. जसं की तुमचा जातीचा प्रवर्ग बघायचा आहे की अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, विजा आहे, जे आहे हे तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, ज्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यावेळी इथं तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे. पण त्यांनी ते इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. जाहिरातीची लिंक असेल, सिलेबस असेल, फॉर्म भरायची लिंक असेल, ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सायमल्टेनियस इथे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. चला तर बघूया नेक्स्ट काय काय दिलेलं आहे तुम्हाला. इथं कॅटेगरी
सर्व सीट चेक करायचे आहेत. त्यानंतर इथे दिव्यांगासाठी ते पण इथं दिलेलं आहे. वेतन पण दिलेलं आहे ते वरी जे मी सांगितलं 17 पदांसाठी वेतन श्रेणी आणि पदसंख्या हा तुम्हाला 7वा वेतन आयोग लागतो त्यावेळी इथं तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे. ओके. आता महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय लागतं ते पण एकदा बघूया. तिथं तर पर्यावरण संवर्धन अधिकारीसाठी तुमचं इथे बघू शकतात की त्या पर्यावरण क्षेत्रातली अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमची झालेली पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. MSCIT झालेलं पाहिजे. ओके. त्यानंतर सिस्टीम मॅनेजर प्रशासनासाठी तुमचं BE झालं आहे, BTech झालं आहे, त्यानंतर MCA झालेलं आहे तरी चालणार आहे. पण इथे बघू शकतात की पदाचं नाव तुमचं सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन दिलेलं आहे. म्हणजेच जवळपास तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामिंग झालं, डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन झालं इत्यादी क्षेत्रामधला तुम्हाला 3 वर्षाचा कमीत कमी अनुभव पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. सोबतच MSCIT केलं आहे तरी चालणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला वैद्यकीय अधीक्षक म्हणले की या ठिकाणी डॉक्टरेट पदवी लागते म्हणजेच इथे MBBS तुम्हाला लागणार आहे. सोबतच त्यानंतर मेडिकल ऑल इंडिया जे महाराष्ट्राचं मेडिकल काउन्सिलचं जे सर्टिफिकेट असतं रजिस्ट्रेशनचं ते इथे रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट तो रजिस्ट्रेशनचा नंबर ह्या ठिकाणी लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान आणि MSCIT प्रत्येक पदासाठी इथे कंपल्सरी असणार आहे. सोबतच इथे तुम्हाला खाजगी रुग्णालय किंवा गव्हर्नमेंट रुग्णालय यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा कामाचा अनुभव इथे अपेक्षित आहेत. शाखा अभियंता स्थापत्यसाठी तुमची सिव्हिल डिग्री या ठिकाणी कंप्लीट पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान आणि MSCIT पूर्ण असणं गरजेचं आहे. विधी अधिकारीसाठी विधी शाखेतील पदवी पाहिजे. 3 वर्षाचा अधिवक्ता किंवा वकील म्हणून तुम्ही काम केल्याचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान आणि सोबतच MSCIT केलं तरी चालणार आहे. अग्निशामक केंद्र अधिकाऱ्यासाठी इथे बघू शकतात की त्या शाखेतील पदवी पाहिजे. सोबतच तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ओके. ते पण इथे त्यांनी दिलेलं आहे. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी सेम आहे. सिव्हिल डिग्री पाहिजे तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पूर्ण केलेली. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता पापू इथे बघू शकतात की कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी इथे तुमची सिव्हिल डिग्री पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कनिष्ठ अभियंता म्हणून व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झालेली पाहिजे. तर कमीत कमी 3 वर्षाच्या आतच त्यानंतर तुमची परीक्षा उत्तीर्ण झालेली पाहिजे. सोबतच मराठी भाषेचं ज्ञान आणि MSCIT इथे पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी तुमचं मेकॅनिकल डिग्री पाहिजे. कर अधीक्षकसाठी तुमची इथं कोणत्याही शाखेतील पदवी असेल सोबतच मराठी भाषेचं ज्ञान आणि MSCIT झालं तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तर कर अधीक्षकसाठी कोणत्याही शाखेतील कोणत्याही ब्रँचमधून तुमची पदवी असेल तरी चालणार आहे. औषध निर्माता फार्मसिस्टसाठी इथे बघू शकतात की आपल्या 12वीवरून तुम्ही BE फार्मा केलेला आहे तुम्ही. तर B फार्मसीचे विद्यार्थी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्या क्षेत्रामधला म्हणजेच फार्मासिस्ट म्हणून मी 3 वर्ष काम केलेलं आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. B फार्मसी केलेलं आहे आणि सोबतच मराठी भाषेचं ज्ञान आणि MSCIT पूर्ण आहे असे सगळे विद्यार्थी औषध निर्माता ह्या फार्मासिस्ट पदाला अप्लाय करू शकणार आहेत. त्यानंतर सहाय्यक कर अधीक्षकसाठी इथे कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधील पदवी आहे. मराठी भाषेचं ज्ञान आहे आणि MSCIT झालेलं आहे. त्यानंतर कर निरीक्षकसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधील पदवी 3 वर्षाचा अनुभव कशामधला तर इथे बघू शकतात की कर विषय या ठिकाणी तुम्ही काम केलेला 3 वर्षाचा अनुभव इथे अपेक्षित आहे. MSCIT आणि मराठी भाषेचं ज्ञान हे प्रत्येक पदासाठी कंपल्सरी आहे. MSCIT ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे किंवा याला ऑर करून दिलेलं आहे CCC सर्टिफिकेट आहे किंवा DOEE सर्टिफिकेट आहे ते पण इथे चालणार आहे. तर कोणती एक परीक्षा तुम्ही दिलेली तरी इथे चालणार आहे. त्यानंतर चालक यंत्रचालक म्हणजे अग्निशामक दलातील ही पदवी आहे. तर इथे तुम्हाला 10वी पास असलं तरी चालतं. 10वी पास सोबत इथे कमीत कमी अग्निशामकचा जो कोर्स आहे फायर ब्रिगेडचा तो 6 महिन्याचा इथे कोर्स पूर्ण पाहिजे. सोबतच तुम्हाला जड वाहनं चालवता येते त्याचं एक या ठिकाणी लायसन्स पाहिजे म्हणजे हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स पाहिजे. 3 वर्ष काम केल्याचं अनुभवाचं प्रमाणपत्र पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान आणि इथे शारीरिक पात्रतेमध्ये इथे दिलेले की किती उंची पाहिजे तर इथे बघू शकतात की 165 सेंटीमीटर महिलांसाठी इथे उंची पाहिजे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर वजन जे कमीत कमी इथे 50 किलो पाहिजे असं यांनी ठराविक त्या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे. आणि उमेदवार जे अप्लाय करताय ते इथं बघू शकतात की त्यांचं वय 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. नेक्स्ट पद असणार आहे तुमचं टिपिक टंकलेखकसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी पाहिजे. मराठी जर तुम्ही या ठिकाणी टंकलेख असाल 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी टायपिंग स्पीड पाहिजे आणि इंग्लिशसाठी 40 शब्द प्रति मिनिट इथे टायपिंग स्पीड असणं गरजेचं आहे. फायरमॅनसाठी 10वी पास झाल्यात आणि फायरमॅनचा तुम्ही कोर्स केलेला 6 महिन्याचा मराठी भाषेचं ज्ञान आहे शारीरिक पात्रता आहे तरी तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. वॉलमॅनसाठी फक्त 10वी पास पाहिजे आणि पंप ऑपरेटर ह्या क्षेत्रातला तुमचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे तिथं सर्टिफिकेशन पूर्ण पाहिजे. असं ठराविक 17 पदांचं मी एज्युकेशन इथे सांगितलेलं आहे. ज्या पदाला तुम्हाला
तुम्हाला अप्लाय करायचं त्यावेळी तिथे तुम्हाला एज्युकेशन फिट होणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट काय काय दिलेलं आहे ते पण या ठिकाणी बघूयात. तर अर्ज करण्यासाठी विथ अंतिम दिनांक, तर दिनांक मी सांगितलेले आहे 14. तर तोपर्यंत तुमचं एज किती कॅल्क्युलेट पाहिजे, तर किमान वय म्हणजे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. तिथे बघू शकतात की तुम्हाला कॅटेगरीज दिले म्हणजे अमागासाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्यानंतर अनाथ आर्थिक दुर्बल घटक 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. खेळाडू असाल 43 वर्षापर्यंत आहे, असं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्हाला ते चेक करायचे की कोणत्या वयापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. आता इथे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यायचा आहे. निवड प्रक्रिया त्यांनी देऊन दिलेली आहे. तर जी काय तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे त्याची काय डेट आहे, टायमिंग आहे, हे तुम्हाला SMS वरती महानगरपालिकेतर्फे इथे पाठवलं जातं. त्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला जी काही त्यांनी दिलेलं आहे ते सगळं आपल्याला बाय मेल असेल, बाय कॉल असेल, बाय ईमेल याच्यावरती तुम्हाला त्यांच्याकडून पाठवले जातात डिटेल्स. ओके. नेक्स्ट बघूयात की आपण काय काय दिलेलं आहे. इथे प्रश्नपत्रिकेची संख्या दिलेली आहे म्हणजे काय काय प्रश्न विचारले जातात. तर प्रत्येक पदासाठी त्यांनी दिलेला आहे सिलेबस. जसं की मी एका पदाचे ते समजून सांगतो. तर पर्यावरण संवर्धन अधिकारी याच्यासाठी काय दिलेलं आहे, तर मराठीसाठी इथे 15 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर इंग्रजीसाठी 15, सामान्य 15, बौद्धिक चाचणी 15 असे टोटल तुमचे प्रश्न असणार आहेत. तर 60 तुमचे प्रश्न असणार आहेत. तर एक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे आणि 2 तासाचा आता तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर पर्यावरण अभियांत्रिकी संबंधितसाठी 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यासाठी मराठी आणि इंग्रजी म्हणजे तुमचं प्रश्नांचं आणि माध्यम कोणतं असणार आहे, तर मराठी आणि इंग्रजीमधून दोन्हीमधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर 40 प्रश्न असणार आहेत 40 गुणांसाठी. असे त्या ठिकाणी प्रत्येक पदासाठी वेगवेगळे त्या ठिकाणी सिलेबस असणार आहे. म्हणजे ज्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचं त्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी हे 4 जे पॉईंट्स आहेत हे सेम राहणार आहे. जर तुम्ही अग्निशामकला अप्लाय करताय तर अग्निशामकमधले तुम्हाला इथे डिटेलमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. मी थोडक्यात सिलेबस समजून सांगितला. तुम्हाला ज्या पदाला अप्लाय करायचं त्यावेळी तिथे तुम्हाला डिटेल सिलेबस चेक करणं गरजेचं आहे. तर ओके, जी काय डिटेल सिलेबस आहे त्याची सुद्धा एक वेगळी PDF त्याने दिलेली आहे. ती पण इथे मी लिंक अटॅच करतोय. कागदपत्र लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे बघू शकतात की अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र हे पण जोडायचं आहे. त्यानंतर 10वीची मार्कशीट, एज प्रूफ, त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचा डिप्लोमा झाले, ITI झाले, पदवीधर आहात त्याचा एक पुरावा जोडायचा आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की तुमचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल, त्यानंतर दिव्यांग असेल त्याचा पुरावा झालं, माजी सैनिक असेल तर त्याचं सर्टिफिकेट झालं, त्यानंतर अनाथ असाल तर त्याचा एक पुरावा झालं. त्यानंतर सगळे कागदपत्र इथे अपलोड करायचे. तर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, तर इथे बघू शकतात की आपल्या 10वीच्या मार्कशीटमध्ये मराठी हा सब्जेक्ट असतो. तर ते सर्टिफिकेट इथे तुम्ही जोडलं तरी पण इथे प्रूव्ह होऊ शकतं. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, टंकलेखनाचं सर्टिफिकेट म्हणजे टायपिस्टचं जे काही सर्टिफिकेट आहे मराठी आणि इंग्रजी जिथे आपल्याला लागणार आहे, जे काही मी टायपिस्टची त्या ठिकाणी पदवी सांगितली. त्यानंतर इथे महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजे इथे डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर आपले पदवीधर आहात त्याचे त्या ठिकाणी फायनल इयरचे मार्कशीट असेल किंवा फायनल इयरचं सर्टिफिकेट असेल, सगळे कागदपत्र इथे तुम्हाला डिटेलमध्ये अपलोड करायचे. ओके. तर ही सगळी आपण डिटेल इथे मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तर हा तुमचा सिलेबस असणार आहे ज्यामध्ये मी सांगितलं की काय काय डिटेल असणार आहे. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे अपलोड करत आहेत. म्हणजे जे काय मी मागच्या PDF सांगितलं ते सगळं यांनी डिटेलमध्ये परत एकदा सांगितलं. जसं की मराठीसाठी किती गुण असणार आहेत, त्यानंतर इंग्रजीसाठी काय काय असणार आहे, ते सगळं इथे डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. जसं की ते बघू शकतात की डिटेलमध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचा तो सुद्धा एकदा दिलेला आहे. तर हे प्रिंटआउट घ्यायचे आणि या ठिकाणी स्टडी करायचे आणि त्यांची जी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे ती पण द्यायची आहे. अप्लाय कसं करायचं इथे बघू शकणार. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. शेवटची तारीख लक्षात घ्यायची 14 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथून तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट डाउनलोड करू शकतात. सिलेबस दिलेला आहे ते पण डाउनलोड करू शकतात. ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी आहे त्यांनी डायरेक्टली इथे लॉग इन करायचं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे त्यांनी इथे रजिस्टर नाऊ या बटनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. ओके. तरी तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथं अप्लाय करणं गरजेचं आहे. ओके. सगळ्यात पहिले इथे आपल्याला डिटेल भरून घ्यायचे आहे. म्हणजे अकाउंट साईनअप करायचे, नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर हे सगळं आपल्याला ॲज पर मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या मार्कशीटवरती ज्या सिक्युअर्सनी नाव आहे त्या सिक्युअर्सनी नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर ईमेल ID रिपीट करायचा आहे. 10वीच्या मार्कशीटवरचा रोल नंबर म्हणजे सीट नंबर इथे टाकून द्यायचा आहे. 10वी कोणत्या मंथमध्ये आणि कोणत्या इयरमध्ये पास झाला ते इथे सिलेक्ट करायचं आहे. टेस्टचे प्रेफरन्स देऊन तुम्हाला जनरेट OTP करायचा, जो काही ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्ही इथे दिलेला आहे तो टाकून इथे तुम्हाला लॉग इन बटनवरती या ठिकाणी सेव्ह
नेक्स्ट बटनवरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. अकाउंट साइनअप झाल्यानंतर लॉग इन बटनवरती क्लिक करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.